नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज खूप दिवसानंतर मी परत एकदा व्लॉगिंग करते. सो आज आहे पूजन, म्हणजे बालिका पूजन आहे. तर मी आणि दीदीनी 9 दिवस उपवास केलेला. उपवास म्हणजे आम्ही एक टाइम जेवायचो आणि बाकीचा टाइम उपवास करायचो. सो त्यासाठी आज नवमीच्या दिवशी बालिकांचं पूजन केलं जातं. तर ते पूजन आहे आपल्या घरी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की हे पूजन कसं होतं, काय होतं, मग आम्ही काय गिफ्ट्स देणार आहोत आणि जेवायला काय काय असणार आहे आणि त्या मुली आल्यानंतरचं काय काय प्रोग्राम असतो तर सगळा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता विदाउट एनी बकवास लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. असं तू काय करतेस ते सांग. मी प्राइस टॅग काढते. आणि हे आहेत आपले गिफ्ट्स जे आपण मुलींना देणार आहोत. ह्याच्यात आपण हे बॅग्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहेत रुमाल आणि केळी देणार आहोत आणि 11 रुपये. सो असं आपण टाकून बॅगमध्ये टाकणार. मग ते लोकांना व्हिडिओ काढते तेव्हा का बोलतात, नंतर बोलणार, थोडं थांबा ना. अरे पण आपण काय देतोय ते सांगायला पाहिजे ना, कारण का नंतर मग ते लोक आले का आपण डायरेक्ट असेच देणार हातात तर मग ते कळणार नाही नक्की काय देतोय आपण. तर सगळं आम्ही बॅगेत असं भरून घेतोय एक एक गोष्ट आणि अशी बॅग देणार आहोत. लास्ट टाइमला पण आपल्याकडे 100 लोक आहेत ना बा. पण कधी येत नाही ना, काय करणार. येत नाही. तू कधी बोलवलंयस? हा, तुझा डायरेक्ट संपर्क पाहिजे बा. तर आता आम्ही हे सगळे जे बॅग्स आहेत ते भरून घेतोय. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं मगाशी रुमाल, 11 रुपये, केळी असं टाकून आपण बॅग्स भरून ठेवतोय. म्हणजे कसं मुली आल्यावरती गडबड गोंधळ नको त्यासाठी. तर आपले असे बॅग्स सगळे तयार झालेले आहेत. तर इथे आपली चण्याची जी भाजी आहे ती तयार होते. ही साधी भाजी असते ज्या फक्त मसाले आणि जे चणे असतात ते उकडून आपण करतो ही भाजी. आणि इथे मम्मी पुऱ्यांची तयारी करते. नंतर जेव्हा ती पुरींचा आकार कापायला घेईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आणि आपण शिरा बनवणार आहोत. म्हणजे शिरा जर रेडी झाला आपला का मी तुम्हाला दाखवते. फक्त असं वरती ठेवायचं आहे ना. सो जो नारळ आहे आपला तो सातेरी देवी म्हणजे आमची जी कुलदैवत आहे त्याचा नारळ आहे. त्याला आपण वेणी घालतोय. लाव काय ना, नीट लाव. ते तोंडाला लावतं ना. क्लेश नाशायला पाहून क्लेश नाशाय. मम्मीने झाकण वापरलंय. जरा मोठे येतात ना, छोटे छोटे केले असतात ना. पण ते मला आवडत नाही. कोणाला देताना कसं मोठं मोठं द्यावं असं माझी सासू बोलते. आता तेल गरम आहे का बोलायची.
सो दीदीने आता आपल्या घराच्या उंबरठ्याचे ते लक्ष्मीची पावलं काढली आहेत आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे. सो आतमध्ये आता दीदी लक्ष्मीची पावलं काढणार आहेत. सो अशी मूठ पकडून मोठीला जे आपण कुंकू तयार केलेलं असतं पातळाला ते कुंकू टाकायचं आणि मग त्याचे जे ठसे आहेत तसे काढायचे, म्हणजे त्याचा थोडा पायाचा आकार येतो त्याच्यात. आता हाताची 3 बोटं दुबून ती 3 बोटं वरती लावायची, म्हणजे ते देवीच्या पायांची बोटं बनतील. हे कुठे वृषा फुलं? फुलं ते बघ पप्पाने हात धुते. मला फुलं देशील? जा, पहिला पाऊल तुझा पडते. ही फुलं झेंडूची काल मी आणलेली. तू आताच थांब. सो आता हे काय केलं दीदीने, लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. तर त्याच पावलांमध्ये हळद भरली जाते. जसं मी मगाशी सांगितलं तसं आपला शिरा तयार आहे. तर आता आपण काय करतोय, या बाउल्समध्ये पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यात आपण थोडीशी जी आपली चणे आहेत ते मगाशी तुम्हाला दाखवलं काय की चणे पुऱ्या ठेवले तुम्हाला ह्याच्यात असणार. हे चणे आहेत ते आणि शिरा हे टाकून देणार आहोत. ॲक्च्युली झालं आहे असं ना की आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या बायका येतात कामं करण्यासाठी, सो त्या लोकांकडून त्या मुली येतात. सो सगळ्यात पहिलं ते लोक गेले आमच्या बिल्डिंगमध्ये तुळसकर आहेत त्यांच्याकडे. सो आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर त्यांच्यानंतर त्या आमच्याकडे येणार होत्या. पण झालं असं की त्यांनी ऑलरेडी राव आंटीला कमिटमेंट केलेली. सो ते लोक पहिलं राव आंटीकडे जाणार आहेत. मग राव आंटीला फोन केला तर राव आंटी बोलली की त्याच्यानंतर वर्षा आंटीकडे जाणार आहे. सो 3 घरं करून झाल्यानंतर मग त्या पोरी इकडे येणार आहेत. तर मग म्हणून आम्हाला थांबावं लागतं आहे. आता वाजलेले आहे जेमतेम 1:55. तर अजून आम्ही थांबलेलो आहोत. आता मे बी ते लोक गेले आहेत राव आंटीच्या घरी, मग वर्षा आंटीच्या घरी जाणार आणि मग आमच्या इकडे येणार आहेत. सो आता मुली आलेल्या आहेत फायनली आणि आमच्याकडे 10 मस्त देवी आलेल्या आहेत. तर दीदी सगळ्यात पहिलं त्यांचे जे पाय आहेत ते पुसून घेऊन छान पाण्याने त्याला पुजणार आहे त्यांना आणि मग आपण त्यांना जेवायला देणार आहोत. तर आधी दीदी त्यांचे पाय छान पुसून घेते.
सो आता आपल्या देवी लोक मस्त जेवायला बसलेले आहेत. तुझं नाव काय आहे? श्वेता. वैष्णवी. छोटीशी वैष्णवी आली आहे. तुझं नाव? तुझं नाव? आणि तुझं नाव काय आहे? प्रगती. सगळे गुलाबी बोलले तर मला प्रॉब्लेम होता. पिंक म्हणतात. पर्पल आहेच ना बाबू. आता बघ 3च पिंक झाले आहेत. छोट्याला देऊया पिंक. ए तुम्ही बहिणी आहात ना? हा मग तू त्याची वापरू शकतेस ना. एकदा तू नाही तर तुम्ही दोघी भांडण मग रंग कळणार नाही ना. तुझं घेणार मग ठेवले तो भांडण होणार. तिला एकीला बेबी पिंक दे. तिला कुठली कलर मागितलं तुला पिंक. तिला बेबी पिंक. छोटी एक घे ग बाबा. आता हिला पिंक वाली दे. डार्क पिंक छोटीला. त्यांच्याकडे त्या तिघी बहिणी आहेत ना. एक डार्क पिंक झाली ना. मला महिला लाईट एक देते. हिला बेबी पिंक पाहिजे. हे घे बाबू. एक फोटो काढू सगळ्यांना बोलतो. ये बाबू. हे तुझं खाऊ राहिलं बघ खाली. खाऊ बोलो श्री अंबे मात की. सो आता आम्ही जेवायला बसलोय. जेवणात आहे पुऱ्या, चण्याची भाजी, शिरा आणि वांग्याची भाजी म्हणजे उसळीसारखी आहे. तर आता आधी आम्ही जेवून घेतो. सो आमचं जेवण झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओसाठी